तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपले बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासेस आपले चालू आहेत। ठीक आहे, जर ज्यांना कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी परत एकदा सांगते की माझ्या चॅनलवरती म्हणजे मोनिका क्रिएशन्स या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स क्लासेस मी घेत असते। जर तुम्हाला घर बसल्या फ्रीमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व घर बसल्या फ्रीमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासेस शिका। ठीक आहे, तर आत्ता आपले बेसिक क्लासेस जे आहेत ते चालू आहेत। भरपूर असं आपलं जे वर्क आहे ते कवर झालेलं आहे, म्हणजे मण्यांचं वगैरे, चैन स्टिचचं वगैरे भरपूर असं वर्क जे आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे। त्याचबरोबर आपलं एम्ब्रॉयडरीचं सुद्धा वर्क जे आहे ते झालेलं आहे। आपण त्याच्यापासून एम्ब्रॉयडरी हुकपासून आपण वेडिंग हुकसुद्धा बनवलेली आहे। तुम्हाला प्लेलिस्ट म्हणून एक ऑप्शन दिसत असेल माझ्या चॅनलवरती, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केले की तुम्हाला सगळे माझे फ्री घर बसल्या फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लासेस जे आहेत ते दिसतील। ठीक आहे, तिथून तुम्ही शिकू शकताय। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की बटन होल स्टिच कशी करायची आणि वाय टाईप स्टिचची ही कशी करायची ते दाखवणार आहे। ठीक आहे, बटन होल स्टिच आणि वाय टाईप स्टिच हे आपण जरी थ्रेड वापरून ही जी स्टिच आहे ही करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण इथे 423 नंबरचा जरी थ्रेड घेतलेला आहे आणि आपली मटेरियल निडल म्हणजेच टुलिप निडल जी आहे ती घेणार आहोत आपण। तर सगळ्यात आधी आपण तुम्हाला जिकडनं सुरुवात करायची तुम्ही तिकडनं करू शकता, इकडनं करू शकता किंवा इकडनं करू शकता। मी इकडनं करते। ठीक आहे, वरनं सुरुवात नाही करायची, खालनं सुरुवात करायची। ठीक आहे, आता आपण निडल जी आहे ती खाली पंच करणार आहोत। धागा आपल्या निडलमध्ये अडकावून तो वरच्या साईडने खेचून घेणार आहे। ठीक आहे, आणि आपण मग लगेच इकडे जी वरची रेष आखलेली आहे ही वाली, तिथे आपण असं वरती आपली जी निडल आहे ती वापस पंच करणार आहे। तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित। ठीक आहे, आणि मग परत आपण इथे एक आपला जो जरी थ्रेडचा धागा आहे तो वरती खेचून घेणार आहे। वरती असा खेचून घेतल्याच्या नंतर ना आपली जी निडल आहे ती बरोबर खालच्या साईडने आपण खेचणार आहे। ठीक आहे, झाली एक लॉंग स्टिच तयार। बरोबर आपल्या जिथं लॉंग स्टिचचा एंड होतो आहे तिथेच आपण एक छोटी शॉर्ट स्टिच जी आहे ती करून घेणार आहोत, जेणे की आपला लॉंग स्टिच ही फिक्स होऊन जाईल। ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपली लॉंग स्टिच जी आहे ती फिक्स झालेली आहे। आता आपण इकडच्या साईडने आपण अजून एक स्टिच जी आहे ती देऊन घेणार आहे अशा पद्धतीने। आता आपण वरती जाणार आहे, वरती गेलो, वरती अजून एक स्टिच करणार आहे आपण लॉंग स्टिच। खेचलं की बरोबर आपली जी स्टिच आहे ती खाली येते। ठीक आहे, म्हणजे इथे लॉक होते। ठीक आहे, आता असा धागा जो आहे तो खेचायचा आपल्या डाव्या हातातला, म्हणजे आपला जो धाग्यातला जो गॅप आहे तो कमी होतो आणि लगेच आपण जिथे लॉंग स्टिच घातलेली तिथेच बरोबर आपण एक शॉर्ट स्टिच जी आहे ती घालून घेणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने परत इथे एक स्टिच वरच्या साईडला लॉंग स्टिच, धागा खेचायचा जेणे की आपला जो वरच्या साईडला आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडच्या साईडला आपला जो धागा आहे तो सरकेल। ठीक आहे, अशा पद्धतीने घातली, परत खेचायचं आहे। खेचलं की ऑटोमॅटिक ते गॅप जी आहे ती संपून जाते आणि परत एक शॉर्ट स्टिच जी आहे ती घालून घ्यायची। परत विरुद्ध बाजूला एक स्टिच, परत वरच्या साईडला एक लॉंग स्टिच खेचायचं अशा पद्धतीने। परत लॉंग स्टिचचा एंड होतो आहे तिथे आपण शॉर्ट स्टिच घातली। ठीक आहे, व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीने खेचलं, शॉर्ट स्टिच। हे तुम्ही तुमच्या नेकवरती वगैरे डिझाईन ज्या आहेत त्या करू शकता ह्याच्याने। एक स्टिच, धागा जो आहे तो खेचला, लॉंग स्टिच केली, परत आपल्याकडे खेचला, लॉक झालं, अजून एकदा शॉर्ट स्टिच करणार आहोत म्हणजे प्रॉपर आपलं लॉक होऊन जाईल। ठीक आहे, आता इथे एक स्टिच, आता वरच्या साईडला एक स्टिच, लॉंग स्टिच खेचले, लॉक झालं, परत एक लगेच तिथेच एक शॉर्ट स्टिच, परत बरोबर विरुद्ध साईडला एक स्टिच, परत एक लॉंग स्टिच खेचायचं जेणे की लॉक होतं इथे, परत एक शॉर्ट स्टिच, आपली जी लॉक स्टिच आहे ती प्रॉपर लॉक होते। परत एक स्टिच,
धागा खेचला, वरच्या साईडला एक स्टिच, धागा खेचला, लॉक झालं, लॉंग स्टिच ही जी आपली लॉक झाली. ठीक आहे, अजून एकदा लॉक करणार आपण, म्हणजे जी की हालू नये, डुलू नये. ठीक आहे, शॉर्ट स्टिच, परत विरुद्ध बाजूला एक स्टिच, वरच्या साईडला एक स्टिच, लॉंग स्टिच, खेचलं, लॉक झालं, शॉर्ट स्टिच. आता तिथेच आपण नॉट जी आहे ती लावून घेणार अशा पद्धतीने. ठीक आहे, ही आपली बटन होल स्टिच आहे. तुम्ही इथे मनीसुद्धा ॲड करू शकता किंवा इथे अजून मध्ये तुम्ही डिझाईनसुद्धा करू शकता तुमच्या नेकला. ठीक आहे, इथून तुम्ही चेन स्टिच घालून ही जी नेक डिझाईन आहे सिम्पलवाली तीसुद्धा तुम्ही करू शकताय. ठीक आहे, समजलं नसेल तर रिपीट जाऊन व्हिडिओ थांबून सुद्धा बघू शकताय. आता तुम्हाला व्हाय स्टिच ही कशी करायची ते दाखवणार आहे मी. तर व्हाय स्टिच करताना आपण सगळ्यात पहिलं इथे अशा ज्या 2 रेषा आहेत त्या आपण अशा पद्धतीने आखून घेणार आहोत. ठीक आहे, ह्या असं, आणि ह्याच्यामध्ये आपण व्हाय जो आहे तो आखून घ्यायचा आहे. जर तुम्हाला व्हाय आखायचा नसेल तर तुम्ही नाही आखला तरी चालतं, पण जर सुरुवातीला प्रॅक्टिस करत असाल तर आखा, म्हणजे ना सोपं पडेल. ठीक आहे, अशा पद्धतीने ही व्हाय स्टिच आपण करणार आहोत. सगळ्यात पहिलं आपण आपली जी निडल आहे ती इथे स्टार्टिंग पॉईंटला घालणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने स्टार्टिंग पॉईंटलाच घालायचं आहे. इकडे अशी घालायची नाही आहे, इकडनंच स्टार्ट करायचं आहे. जर तुम्हाला इकडनं स्टार्ट करायचं असेल तुम्ही इकडनंसुद्धा करू शकताय, पण तुम्ही स्टार्टिंग पॉईंटनी स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, आता इथून आपण असं धागा जो आहे तो भरपूर असा खेचला आहे. त्याच्यानंतर आपला जो हा मधला पॉईंट आहे, हा सेंटर, तिथे आपण जिथे आपला 1, 2, 3 पॉईंट जोडले जातात, म्हणजे हा वाला सेंटर पॉईंट जो आहे तिथे आपली निडल जी आहे आपण ती वापस पंच करणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने परत इथं आपला जो धागा आहे तो आपण खेचला आहे. आणि परत इकडच्या साईडला आपण एक स्टिच जी आहे ती देऊन घेतली आणि अशा पद्धतीने खेचली. ठीक आहे, परत इकडे पण पंच केलं आहे, झाली स्टिच तयार. परत इकडच्या साईडला आपण एक स्टिच दिली, परत खालच्या साईडला दिली, रिवर्स आपण धागा जो आहे तो खेचला, परत आपण इकडच्या साईडला एक स्टिच केली आणि परत धागा जो आहे तो आपण खेचला आणि बरोबर आपण इकडच्या साईडला एक स्टिच केली, बरोबर इकडच्या साईडला, आणि बरोबर आपण वरच्या साईडला खेचलं, जेणे की लॉक झालं. मग वापस आपण तिरक्या साईडला गेलो. ठीक आहे, इकडून परत इकडे आणि लगेच खालच्या साईडला. खालून वरी जाताना आपण आपला जो धागा आहे तो अशा पद्धतीने खेचणार, जेणे की लॉक होतो, आणि वापस इकडच्या साईडला, आणि मग आपण लगेच इथे एक एंड नॉट जी आहे ती देऊन घेतली. बघितलं किती सोपं असं होतं, काहीही अवघड असं नव्हतं. तर इथे सुद्धा तुम्ही हे जे मी तुम्हाला स्टिच दाखवलेले आहेत ह्या तुम्ही नेकला सुद्धा वापरू शकता. इथे 3-4 चेन स्टिच करायच्या आणि मग इथे तुम्ही सिल्क थ्रेडची रोज करा किंवा छोटासा बुट्टा करा, तसं सुद्धा एकदम सुंदर असं दिसतं. तर ही होती वाय स्टिच आणि ही होती बटन होल स्टिच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच भरपूर अशी ह्या स्टिचेसची प्रॅक्टिस करा, जेणे की तुम्हाला ह्याच्यासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स करता येतील तुमच्या ब्लाऊजवरती. तर पुन्हा भेटूयात अशाच छानशा नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.